आणि सृष्टीला जगवणारे समुद्र आहे, त्या समुद्राचंही आपण पूजन करतो. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये देणाऱ्याला आपण देव मानतो, पण कुठेतरी जन्म देणाऱ्या आईकडे कुठं दुर्लक्ष होतं. मग जी आई आपल्याला जन्म देते त्या आईचंही पूजन करणं, औक्षण करणं हे पण आपलं कर्तव्य आहे. आणि या अनुषंगानं आम्ही ठरवलं की आपल्या मुलांना आमच्या समोर पालकांचं पूजन आणि औक्षण करायची एक संधी द्यायची. त्यासाठी हा कार्यक्रम आज मातृदिनानिमित्त जे आपल्या सर्व महिलांना म्हणजे ज्या आयांना इथं बोलवलं आणि मुलांकडून आपले कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणजे आपण इतके दिवस आपल्या मुलांना शाळेत जाताना घडवतो, सगळं करतो, पण कधीही आपली मुलं आपल्यापर्यंत येत नाही की बाबा म्हणजे तू हे केलंस ते केलंस. पण आज शाळेने हा उपक्रम ठेवला आहे, त्यामुळे मी शाळेचे प्रथमतः आभार मानतो. थोडं मी आईविषयी पण बोलणार आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोघांचे मिलन म्हणजे आई. आई या शब्दातच इतकं महत्व आहे की आपण आई म्हणून हात मारल्यावरती जे आपल्या डोळ्यासमोरचं चित्र येतं ती आपली आई असते. आपण आई समोर कुठलीही गोष्ट व्यक्त करा, आपल्या मुलांनी काही जरी मागितलं तरी आपण म्हणतो आज उधार देतो, पण शाळेत तो गेल्यावरती आज मुलांना आपल्याकडे हे मागितलेलं आणि आपण ते द्यायला पाहिजे होतं म्हणून आपण ते दिवसभर नाही करत असेल ती गोष्ट दिव्या कुठं तर ठेवली असेल काय, म्हणजे आपल्या डोक्यात ते विचार असतात. मुलगा शाळेत गेलेला असतो आणि आपण त्याच विचारत असतो की आपल्या मुलांना आपल्याकडे काहीतरी मागितलं. आईचं महात्म्य अनेकांनी सांगितलं, पण ज्याला खरंच आई आहे तोच ती गोष्ट अनुभवू शकतो. ज्याच्याकडे आई नाही तो मात्र त्या गोष्टी त्या सुखापासून खूप वंचित राहतो. कारण एका आमच्या पत्रिकेला आलेला असतोय ज्यांना आई आहे ती खूप भाग्यवान आहे, कारण त्यांना कुठलीही उपमा आपण देऊ शकत नाही. का तर आई आपण आईला सूर्य म्हणू शकतो का? नाही, कारण सूर्यात आग आहे. आपण सूर्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही, पण आपण आपल्या आईजवळ जाऊन प्रत्येक गोष्ट आपल्या आईसमोर व्यक्त करू शकतो. का तर ती भरपूर प्रेमळ आहे. आपल्याला जी गोष्ट ती आपल्याला जी मिळणार नाही ती अटोकाटपणे प्रयत्न करून देण्याचा प्रयत्न करत असतात. तो आम्ही तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात. कारण तुम्ही कितीही मिळवा, कितीही काही गोष्टी आपण भरपूर श्रीमंत असतो, आपल्याकडे असतात, पण ज्याच्याकडे आई नाही तो काहीही करू शकत नाही. कारण तो किती आला तो आई म्हणून करू शकत नाही, कारण त्याच्याकडे आई नाही. आई लंड्याचा पाय असते, आई वासराची गाय असते. आईशिवाय आई जन्माची आपल्या शिदोरे. आई ज्याच्याकडे आई आहे तो खूप भाग्यवान आहे. कारण स्वर्गात इंद्राला पण एक कल्पवृक्ष आहे, त्या झाडाखाली आपण एक इच्छा व्यक्त केली की आपल्याला सर्व मिळेल, पण आपण स्वर्गापर्यंत पोहोचू शकेल काय? कारण आपल्या आईपर्यंत जाण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण सगळ्याच गोष्टी सार्थ नाहीत. आपण आपल्या मुलांवर संस्कार द्यायला हवे की आपण आपल्या आईला कसं वागायचं. आता कसं झालंय मुलांना की म्हणजे आईला महत्व आहे, पण असले म्हणजे कुठेतरी दुर्लक्ष होतंय. कुठेतरी आपणच त्यांना वळण लावायला हवं की आपल्याला आपली आई किती महत्वाची आहे ही गोष्ट त्यांना सांगून द्यायला पाहिजे. कारण स्वामी तिने जगाच्या आईला भिकारी म्हटले, परंतु जे आपण त्यांना संस्कार दिले, त्यांनी आईचं महत्व जाणून घेतलं तर ती पुढे मागे आपली आई म्हणजे ती चार उदाहरणं आपलीही देऊ शकतात की आपल्या आईनं आपल्यासाठी काय केलं. आपण आई आपण घेतलेला अनुभव खूप महत्वाचा आहे. कारण आई आहे तर आपण आहे. या जगात आईशिवाय दुसरी कितीही म्हटलीच मी माया लावतो, पण आईशिवाय होत नाही. कारण पदराखाली घेणारी ही आईच असते शेवटी. म्हणून आपल्या मुलांना आई वडिलांबद्दलचं प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी आपणच कुठेतरी चार शब्द सांगून संस्कार शाळेचा उपक्रम राबवलाय. मला खूप आनंद वाटतोय, कारण ह्या गोष्टीचा कधी अनुभव
है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। सर्वेश्वराचं रूप म्हणजे खरं तर आई आहे. या गाण्यातून तेच सांगितलेलं आहे. आई फक्त जन्म देते आणि जन्म देऊन आईचं नाव असते, तिच्यामुळं आई आपल्याला नाव मिळते. पण ते परमेश्वराचं रूप आहे आपल्याकडे. जन्मदाता है जो है बचपन चला, कांधे पर बैठ के जिनके देखा जहाँ, जानकी से मिला क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या है ये बताना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आई हे परमेश्वराचं खरंच रूप आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्दामधून या आईचं महत्व म्हणजे आहे हे आपल्याला या ठिकाणी कळून येते. आपसे पाया वरदान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है भगवान है। मुलाबाळांच्या हातामध्येच आईला खरोखर भूक असते आणि या मुलांना खरोखर भाग्य होते. आज भाग्याचा दिवस आहे. 2025 ही 1 तारीख मुलांच्या कायम स्मरणात राहील आणि खरोखर एक जन्मभर होणारी प्रेम म्हणून तिचे उपकार आपण कधी विसरू नये. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या
इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। हो लोरियां होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आपके ख्वाब हम आज होकर जवां, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहे रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है